रामकृष्ण विठ्ठल केशवा. कुठल्याही प्रकारचं आपलं जर चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, तर तो मॉनिटाईज करण्यापूर्वी बऱ्याच काही गोष्टी या आपणाला पूर्ण कराव्या लागतात. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास हा वॉच टाईम ही शेवटची क्रायटेरिया झाली. पण त्यापूर्वी लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवरती मजकूर आपल्या स्वतःचाच असणं आवश्यक आहे. कुठल्याही पद्धतीची कॉपीराईट स्ट्राईक आपल्या चॅनलवरती नसायला पाहिजे. आणि जर स्वतःची माहिती टाकत असाल तर कॉपीराईट स्ट्राईक येण्याचा प्रश्न येत नाही. मात्र दुसऱ्याचं चोरून घेऊन जर तुम्ही अपलोड केलं तर निश्चित ठरलेला क्लेम्स किंवा स्ट्राईक हे मिळतेच. तर अशा पहिल्या वॉर्निंग त्यानंतर पुढे पहा, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कुठल्याही प्रकारचा सेक्शुअल म्हणजे लैंगिक वाक्यता किंवा लैंगिकता याच्याबद्दल चित्रीकरण असेल, काही असेल, ते आपल्या चॅनलवरती नसावं. त्यानंतर जे काय सांगताय ते खरं असावं, त्याला आधार असावा, प्रूफ असावं, आपल्याकडे त्याचं नॉलेज असावं, आपल्याला त्याचा अनुभव असावा. उगाच दुसरा सांगतोय म्हणून ऐकून कोणाचंही काहीही टाकू नये. लक्षात ठेवा या गोष्टी. माझ्या शेळीपालकांनी तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर हिंसा घडत असताना ध्यानात आलं का तुमच्या? आता हिंसेमध्ये बरेच प्रकार येतात बरं का. एखाद्या जनावराचा जीव जातोय, तसं पाहिलं तर वास्तविक पातात चापट मारणे ही सुद्धा हिंसा आहे. नीट लक्ष द्या. परमार्थाच्या दृष्टीनं जर विचार केला, समोरच्या व्यक्तीचं मन दुखवलं जाईल आपल्या बोलण्यामुळे, असं कुठल्याही पद्धतीचं वर्तन हे आपल्या चॅनलवरती नसावं. खरंय ते बोला तुम्ही, इथं तुम्ही चुकता. कुठल्याही व्यक्तीचा पर्टिक्युलरली उल्लेख आपल्या चॅनलवर केलेला नसावा. किंवा हां, तुम्ही मत प्रयुक्त करू शकता, परंतु व्हिडिओ कोणाचा वापरायचा नाही. या गोष्टी लक्षात ठेवा पूर्णपणे. कारण हे मी माझे अनुभवाचे बोलतोय. ध्यानात आलं का? वापरलं तर त्याचा परिणाम काय होतो? स्ट्राईक तर येतेच येते. कम्युनिटी गाईडलाईन्सकडून स्ट्राईक येतात. सत्य परिस्थिती आहे. आणि मी सर्व हे अनुभवून, म्हणजे काय असावं काय नसावं हे पूर्णपणे अनुभव घेऊन, लक्षात ठेवा, आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा. हे बोलणं सारखं नको आहे. ध्यानात आलं का तुमच्या? एखाद्या वेळेला शेवटच्या आवडलं तर नाहीतर ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलंच असतं. आणि मी पुढं जाऊन सांगतो, ज्याला व्हिडिओ आवडतो तो कमेंट्स करतोच, लाईक करतोच, त्याला सांगायची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा की लाईक करा, तुम्ही सबस्क्राईब करा. ज्याला
व्हिडिओ आवडतो तो सबस्क्राईबही करतो, लाईकही करतो. तशाच प्रकारचे व्हिडिओ त्याला पुन्हा मिळावेत ही त्याची अपेक्षा असते. त्याच्यामुळं ह्या सुरुवातीच्या स्टेप्स झाल्या, लक्षात ठेवा. मजकुराबाबत सांगितलं. दुसरा, फोन जो पर्टिक्युलरली आपण वापरतो तोच फोन असावा, आपण नेहमी वापरतो तो. याच फोन मार्फत किंवा दुसऱ्या कुठल्याही मार्फत तुम्ही शूटिंग करून किंवा फोननीच जे ॲप सांगितले, सर्व गोष्टी सांगितले चॅनलवर, त्या जर व्यवस्थित पाहून तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन, हे फार महत्त्वाचं आहे. हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे तुमचं झाल्याशिवाय, चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर झाले, वॉच टाईम झाला, तरीसुद्धा तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आणि सेटिंग्ज जे आहेत पुढं भावी आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सेटिंग्ज योग्य प्रकारे केलेत का. माझ्या चॅनलवरती माहिती दिलेली आहे मराठीमध्ये, अनेकांचे चॅनल आहेत, ते पहा. त्यानुसार जे योग्य आहे, तुम्हाला योग्य वाटतं ते चांगलं घेऊन चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा. आणि उगीच गडबड करून चॅनल लगेच क्रिएट करायचा आणि व्ह्यूज आले पाहिजेत. काही गोष्टी अशा आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला विरोध आपल्या मनापासून सुरू होतो. पहिला विरोध आपलं मन. कसं? काढू का नको, चॅनल क्रिएट करू का नको, संशय मनामध्ये, केला तर त्याचा फायदा काय. बहुतांची बहुमते अवघे पोकळ. संपूर्ण माझ्या गावामध्ये माझा चॅनल आहे, हे मोजून 7-8 व्यक्तींना माहीत असेल. माझ्या नातेवाईकांना सुद्धा माहीत नाही की माझा चॅनल आहे म्हणून. लक्षात ठेवा, आपण नातेवाईकांकडं आपला चॅनल क्रिएट करून पाठवतो आणि त्यांना शेअर सबस्क्राईब करायला सांगतो. अजिबात या चुका करू नका, प्लीज, हात जोडून सांगतो. यांना कधीही तुम्ही पुढं गेलेला किंवा तुमचं चांगलं झालेलं यांना कधीही बघवत नाही, उलट ते डिसलाईक करते. आणि तुम्ही मागे कसं राहाल. मनुष्य हा खेकड्याप्रमाणे आहे, लक्षात ठेवा. खेकडे बघा तुम्ही, एका बादलीमध्ये खेकडे टाका, एक खेकडा वर चढायला लागला की दुसरा खेकडा काय करतो, ते वर चढायला लागला त्याचा पाय धरतो खाली वळतो. पुन्हा एखादा वर चढायला लागला की पुन्हा त्याचा पाय धरून त्याला खाली वळतो. ही खेकड्याच्या प्रवृत्तीची माणसं म्हणजे आपले नातेवाईक. 100त 1 आपला नातेवाईक आपल्या बाजूने असतो. आता याच्यावरती भरपूर दृष्टांत सांगता येतात, परंतु मी आवर्जून सांगू इच्छितो की असली वाईट कृती कुठलीही करू नका. जे आहे सेटिंग्ज, यूट्यूबची टीम काय म्हणते, तुम्ही चॅनलचं सेटिंग योग्य करा. तुमचा व्हिडिओ व्हायरल करायचं किंवा पब्लिकला दाखवायचं काम त्यांचं आहे, आपलं नाही काम ते, लक्षात ठेवा. आणि असं कधीही व्हायचं नाही. अहो, स्टार्टिंगला तुम्हाला सांगतो मी, हे सगळे अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो. माझे नाही म्हणलं तर 200 नातेवाईक आहेत, 200. मी ज्या वेळेला पहिल्यांदा सुरुवातीला चॅनल काढला, या 200 नातेवाईकांना मी माझा चॅनल काढला आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला विशेष वाटेल
200 नातेवाईकांपैकी फक्त 5 जणांनी चॅनल सबस्क्राईब केला. त्यात ते 5 जण असे होते, 2 मुली, 1 मुलगा, लक्षात ठेवा, सुनबाई, 4 झाले आणि 5वी होती माझी मेवणी. एवढ्या 5 जणांनी फक्त चॅनल सबस्क्राईब केला. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. 1.5 वर्ष माहीत नव्हतं माझ्या बायकोला मी चॅनल काढलाय. मोबाईल वापरते. 1.5 वर्षांनी माहीत झालं. का हो तुमचं यूट्यूबला काय आहे का? मी म्हटलं तुला कोणी सांगितलं? तर म्हणजे मयूर, मुलाचं नाव मयूर. बघू मला दाखवा माझ्या ह्याच्यावर. काय दाखवायची आवश्यकता नाही म्हणलं, तुझं तू शोध, सर पिली एवढं टाक आणि बघ तुझी तू काय करायचं. म्हणजे इथपर्यंत जेव्हा मनावर तुम्ही ताबा ठेवा, तेवढे सबस्क्रायबर माझे 5 सबस्क्रायबर लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा नवीन असल्यामुळं, मार्गदर्शन नसल्यामुळं मी बी असंच कुलवल्या वापसा. तेही विद्यार्थ्यांनी मला चॅनल काढायला लावलं, नाही तर नॉलेज हा माप. कोणीही नातेवाईक आपला चॅनल सबस्क्राईब करत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मित्र मैत्रिणी सगळे फक्त हे याला माझा आहे, त्याला माझा आहे, त्याला माझा आहे आपण म्हणतो. आपलं कोणच नसतं. प्रत्यक्षात हा अनुभव घेऊन पहा. त्याच्यामुळं तुम्ही दिलेली माहिती जर खरी असेल, जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना तुमची माहिती आवडते, त्यांना झालं तुमची. आणि तेवढेच मूर्ख बी लोक आहेत. तर आपणाला चांगलं व्हायचं आहे, चांगल्याची संगत राहायची, मूर्खांच्या नादी लागायचंच नाही. तेवढी ही असली पाहिजे, क्षमाशीलता बी असली पाहिजे. तर यूट्यूबकडून चॅनल मॉनेटाईज होतो. आणि मॉनेटाईज झाल्यानंतर लक्षात ठेवा, जसे तुमचे व्ह्यूज वाढत जातील तसं सांगतो त्याची माहिती पुढे. परंतु सुरुवातीला आत्ता काळजी कोणती घ्यायची ते मी सांगायला लागलो. सबस्क्रायबर वाढतात, व्ह्यूज वाढतात, फक्त खरं टाका. आलं का लक्षात? ते कलियुग आहे, सगळं खोट्याच आहे. पण खरं आवडणारे, तुमच्या मताशी सहभागी असणारे 100 पैकी 10 तर असतात. ध्यानात आलं का? 90 विरोध असतो. त्या 90चा विचारच करू नका ना. या गोष्टी लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, विठ्ठल कृष्ण.